मी मुख्यमंत्री झालो तर मी मुख्यमंत्री होईल नाही होईल हे सांगता येत नाही. आपल्याला बोलायचं असतं, समाजाला काही विचार मांडायचे असतात, म्हणून मी ह्या विषयावर बोलतो. पंढरीनाथ आबा आव्हाड. संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि सबस्क्राईब करा. मी ज्या पक्षाचा आमदार होईल त्या पक्षाचे विशेष मतदार निवडून आलेले असतील ते आमदार, आणि मी सर्वानुमते जर मुख्यमंत्री होणार असेल ना, तर मला कोणीतरी 4 आमदार किंवा 10 आमदार मिळावे याच्यासाठी मी कोणाचाही पक्ष फोडणार नाही, कोणालाही नाराज करणार नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता जरी असेल समोर बसलेले, त्या विधान भवनात म्हणा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या विधिमंडळाच्या अधिवेशनात म्हणा, विधानसभेचं अधिवेशन, आमदारांचं अधिवेशन, हिवाळी असो पावसाळी असो, ज्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मांडताना मी पहिल्यांदा सर्वात जास्तीत जास्त शिक्षण आणि शेती व्यवसाय यावर जास्तीत जास्त भर देईन. बांधकाम, रस्ते, अहो हे चालूच आहे हो, या गोष्टी होणार असतात. पण विद्यार्थी, शैक्षणिक अवस्था, रोजगार, सुशिक्षित बेरोजगार, अनेक मुलांचे लग्न होत नाही, भावी पिढीवर काही संकट येण्याचा एक संभाव्य अशा रीतीनं चित्र दिसतंय. रोजगार नाही म्हणून शेती करायला बरेचसे सध्याच्या ज्या पिढीतील जे वयोगटातील आहेत 16, 18, 20, 22, 25 हे तयार नाही. मग शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष कसं द्यायचं याकडे मी जास्तीत जास्त माझा कल आहे. विकास कामं करणार नाही असे नाही, पण विकास कामं करीत असताना विकास या शब्दाला अर्थ राहील असेच विकास कामं केले जातील. सर्वात महत्वाचं, मी एकच वेळा मुख्यमंत्री होणार. हो, मला मतदान कमी पडलं, आमदार कमी पडले म्हणून मी कोणाचा तरी पक्ष फोडायचा आणि भरपूर पैसा द्यायचा, मग मी मुख्यमंत्री व्हायचं आणि ते 10-5 घ्यायचे, त्यांना उपमुख्यमंत्री त्यांच्यातला एक जण बनवायचा. माझ्या बुद्धीला चालणार नाही, कारण मी भारतीय संस्कृतीतला आहे. हो, अजिबात नाही. हो, यातच खरी महानता राहील ना, हाच खरा मोठेपणा आहे. दिलेला शब्द मी वचनाला जाईल. एकच वेळा मुख्यमंत्री होणार, जास्त वेळा होणार नाही. सत्तेसाठी मी भुकेला राहणार नाही, हापापेल राहणार नाही. पण पक्षनिष्ठ म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या आमदारांनी, ज्या असणाऱ्या राजकीय नेत्यांनी कार्य केलेलं असेल त्यांच्या कार्यात मी ढवळाढवळी करणार नाही. बाबा, तू त्याच पक्षात राह, तुझे कामं होतील. विरोधी म्हणून विरोध